सो आत्ता आम्ही आलोय लंच करायला कैलाश पर्वतला. सो कुर्गमध्ये मग कैलाश पर्वत यार, लोणावळामध्ये सगळीकडे कैलाश पर्वत. शेवटी मला हाच ऑप्शन ऐकून सगळ्यांना वेज पण खायचं तरी कैलाश पर्वत लंच करेल. लंच करू बघू का आता वाजले तसे मग आम्हाला लंच करेपर्यंत टाईम झालाय. दिसतंय तुम्हाला 2:53. आम्हाला परत याला जायचं समोर मधिकेरी. काय यार मधिकेरी हे पण इसका किती जाने वाले बिलाल? मधिकेरी क्या जाने वाले हो? मधिकेरी कौन सा पॅलेस ना? मधिकेरी पॅलेस जाने वाले. हाँ सेम है, सेम आपल्या घरातून बघ. वेर अपस्टेयर्स ब्रो, अपस्टेयर्स एंड टेक लेफ्ट. दिस इज द व्यू. एज प्रतीक प्रतीक आधी काय बाजू तू डिंगी 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 ऍटलीस्ट डिंगी डिंगी लिपिक मोड लागला असता. लिपिक मोड लागला असता. सो नाव वी रीच मधिकेरी फोर्ट आफ्टर लंच. सर्व झाला आमचा. आता कैलाश पर्वत आम्ही निघालो सगळे. आता आला आमचा सेकंड स्पॉट आजच्या दिवसात. सेकंड स्पॉट मधिकेरी फोर्ट. त्यानंतर आम्ही जाणार राजा स्ट्रीटला जिथे सनसेट बघायचा आहे. सो आम्ही 3 स्पॉट करणार आहे. जास्त करणार घिजी नाही करणार, जास्त धावपळ पण होते. पण ॲक्च्युली आत्ता सनराईज म्हणजे सनराईज बोलतो या आहे, सूर्य डोक्यावर आहे पण ऊन जाणवत नाही एवढं, थंड हवा जाणवते. म्हणजे वेदर आहे ते थंडच आहे. सो आम्ही आहे तर हे मधिकेरी फोर्ट. सी तुला दाखवतो पुढे आतमध्ये जाऊन. मात्र तुम्ही या साईडने एंट्री आहे, पुढे जाऊन दाखवतो मधिकेरी फोर्ट नेमकी काय आहे. छोटीशी जागा आहे पण ठीक आहे. काय आहे त्यांचा फोर्ट बघूया ना काय काय आहे. एक म्युझियम पण आहे त्यांचं गव्हर्नमेंटचं. लेट्स सी. ते पण 4:30 का 5 पर्यंत चालू असतं. आता वाजलेत 4:34 झालेत ना. बघू एंट्री भेटले जाऊ आतमध्ये. दाखवतो तुम्हाला काय काय होतं. फोटो टाकणार आहे मी. जस्ट वेट. आमच्या ब्लॉग मध्ये कट होत नसतो, डायरेक्ट व्हिडिओ जाते. हा रॉ. येस काय बोलतो बोल. आय एम आस्किंग यू मराठी, माझा चॅनल मराठी. व्हाय वी केम हियर. दिस इज अ हिस्टॉरिकल सी. दिस इज अ मधिकेरीज हिस्टॉरिकल प्लेस. सो त्यांच्या काळातला हा त्यांचा वाडा होता. जेव्हा इथे बाकीच्या गोष्टी होत्या तो त्यांचा आर्किटेक्चर बघायला आलो. पण ते आर्किटेक्चर ज्या लेवलचे ते पण बघायला आलो. ठीक आहे सर, काय हरकत नाही. आर्किटेक्चर बघून जाऊ आपण तरी. सी आम्हाला माझ्या हाय मधिकेरी फोर्ट. सी जो लाईक तुम्हाला लांबून दाखवतो त्याचा पॉईंट पाहिला आहे. सी हा पॅसेज आहे पूर्ण समोर त्याच्या. ओके इकडे ते म्युझियम आहे. इकडे म्युझियम आहे ते. देन सी हा ॲक्च्युली फोर्ट आहे. एवढा मोठा आहे यार तो. म्हणजे नॉर्मली ठीक आहे मोठेच असतात पण हा जरा लांब लचक बघण्यासारखी एक रेडी अजून सुद्धा उभा आहे. असं आता माहीत नाही कधी बनायची हिस्ट्री काय माहीत नाही. हिस्ट्री बघू याची काय कशी आहे. आर्किटेक्चर बघा जे आहे तिथे मस्त चालली आहे. घेणं नाही ना काय चाललंय हे त्यांचं आर्किटेक्चर आपण बघू नेमकी काय कसं आहे. एवढा पॅसेज अख्खा फोर्टचा. त्याच्यामध्ये हे आहे त्याचं आर्किटेक्चर डिझाईन गुड. आतमध्ये बघू थांबा काय ॲक्च्युली आहे जरा चांगलं बघण्यासारखं वाटतं यार. आतमध्ये पण इकडे साईड बघूया. पेंटिंग्स बनवल्या सगळ्यांनी. सो आर्किटेक्चर पेंटिंग्स आहेत सगळ्या मस्त बनवलं आहे. असं लांब लचक आहे. त्यानंतर दरवाजा त्या काळाचा दरवाजा असं काही बनवलं स्ट्रक्चर त्यांनी बनवलं आहे. हे आत्ता आहे ते सुद्धा त्यांनी परत हे केलं आहे रिस्टोअर केलं वाटतं. चांगलं आहे. आत बघूया काय नेमकी. ओ आतमध्ये पूर्ण त्यांचा फोर्ट आहे. हो हो हो. सो इथे कल्चरल प्रॉपर्टी मेन्शन केली त्यांनी की काय काय ठेवतो मध्ये. स्क्रीनशॉट काढून घ्या वाचायचं असेल तर. लाईक इथे काय काय भेटलं काय त्याचं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. देन दिस इज आर्ट ट्रेजर. देन दिस इज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ हिस्ट्री ऑफ लेजिस्लेशन इन इंडिया. मस्त मस्त त्यांनी स्ट्रक्चर केलं आहे. फोर्टचं स्ट्रक्चर खूप छान आहे. आतमध्ये बघितलं तर सी तिथून काहीतरी हाय उचलायला लागायला वाटतं बट हे जे आहे मस्त बनवलं आहे. इथे काय लावलं त्यांनी जस्ट इन्फॉर्मेशन लावली आहे. ओके मंसूरी मधिकेरी बँगलोर सर्कल.
सनी वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स मेन्शन केलेत. सो अजंता केव्स, देन एलोरा केव्स, देन राणी की वाव, देन ग्रेट शोला लिव्हिंग टेम्पल्स, आग्रा फोर्ट, देन फतेहपुरी सिक्री, देन नालंदा, देन सांची, देन ग्रुप ऑफ मुवमेंट्स हम्पी, हनुमान, ह्युमायून ट्यूब. सो इकडे मग व्हिजिट करणार आहे आपण हम्पी. आपण जाणार आहोत तिकडे. पुढे पण आपण सगळे मेन्शन केलेत. सगळे आहेत ॲक्च्युली बघण्यासारखे आहे. ठीकठाक आहे, असं काय हे नाही खूप, पण बेस्ट. जरा आले तर बघू शकता. व्हिजिट आहे, वन टाईम व्हिजिट करू शकता. आले तर तुम्ही एवढ्या लांब आलेच आहात तर मध्यगिरी फोर्ट व्हिजिट करा. कारण सिटी सेंटर माहिती आहे, तो बरोबर सिटी सेंटरला. आणि त्यांची पार्किंग फ्री आहे. म्हणजे फोर्टच्या आत तुम्ही पार्किंग लावली की तर नो चार्जेस आहे. आणि फोर्टला पण काहीच चार्जेस नाही. अँड म्युझियममध्ये काय ते 10 का 15 रुपये चार्जेस. मग बाकी असं काय, पण म्युझियममध्ये काय तर 5 वाजले ते बंद करत होते, मग नाही भेटले आम्हाला एंट्री. सी इकडे पण त्यांनी काय ते बनवलं स्ट्रक्चर, शेअर स्ट्रक्चर. बघू असं नसते. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. आतून व्ह्यू आहे सगळा. इफ यू आर इन मधुगिरी वन टाइम विजिट फाईन. मधुगिरी फोटो बाकी ठीक आहे. आता पुढे दुसरीकडे गेलो तर आपण याच्यानंतर जाणार आहे राजा सीट जाणार आहे सनसेट तिथं बघायला. तिकडे आता बाकीच्या गोष्टी करू. वी आर शूटिंग अवर ओन टाइमलॅप्स. स्टँडला फोन लावला आहे. टाइमलॅप्स रेकॉर्ड होतो त्याच्यामध्ये. वाट बघतोय टाइमलॅप्स रेकॉर्ड व्हायची. काय आलं कसं वाटतं सनसेट पॉईंट? काय तुझा फोन लावायचा? आमिर लोक बाय हा फोन लावायचा बोलतो. तिकडे जाऊ आपण. वेर वी आर दोरो नाव राजा सीट. काय आम्ही राजा सीटला आलो आहे. इथे टाइमलॅप्स रेकॉर्ड करायला लावला आहे फोनमध्ये. सनसेटचा बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे. राजा सीट हा सनसेटचा बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे इथला. कुर्गमधला सगळ्यात बेस्ट व्ह्यू पॉईंट बोलतो त्याला सनसेट बघण्यासाठी. सो सी इज अ क्यूर्ग पूर्ण. तिकडे पण टाइमला शूट चालू होतं. तिथे लावलं आहे. लोक गर्दी बघतात. तो आपण आलो आहे बेस्ट सनसेट पॉईंट बोलतात कुर्गचा. सी काय होतं. हा पॉईंट आहे, व्ह्यू पॉईंट आहे. बाकी तुम्ही सनसेटमध्ये सनसेटच्या याच्यामध्ये बघणार टाइमलेसमध्ये. इकडे मयूर मयूर इकडे बघा सगळे. मयूर डिसाईड उधर फोन तो जावे इथे कुठे तुझं आहे. सगळ्यांनी बघा एकदा बिला देखला मयूर इकडे बघ लवकर. मयूर पोरांचा फोटो सेशन झालं. मयूर मयूर फोन आलो नकोस. फोटो सेशन झालं. सगळ्यांना एकच पोजमध्ये फोटो काढायचा आहे आणि एकच पोजमधून काढायचा आहे. सगळे पोज एकच देतात. फोटो एक सबको एक ही फोटो निकालना है क्या बिलाल? एक ही पोज में निकालना है. अरे थांब ना. ए बिलाल बिलाल कडक जो भी चढा कडक चढा. आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. डे 1 संपला कुर्गमधला आपला. इथे राजा सीट हा आपला एंड होता सनसेट करून. आता आपण उद्या भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या सेकंडला आपण चाललो सफारीसाठी एलिफंट कॅम्पला ट्रॅकला. दुबार एलिफंट कॅम्पला चाललो आपण. सो सेकंड पार्ट सेकंड डेच्या व्हिडिओमध्ये असेल. सो आज इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.